तर आज आम्ही ऑफिसमधले सगळेजण भेटणार आहोत. आता तुम्हाला कळालं असेलच की आजचा हा व्लॉग जो असणार आहे तो फ्रेंड्स मीटअपचा असणार आहे. एक्स ऑफिसमधल्या सगळ्या पोरी आम्ही उद्या भेटणार आहोत, त्याचीच तयारी चालू आहे. रात्री जरा चेहऱ्याला फेस मास्क वगैरे लावते, म्हणजे जरा उद्या कसं चेहरा ग्लो वगैरे करेल ना. आणि एक गोष्ट सांगायची आहे की आता ना आपले 103 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, तर सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. त्या 103 लोकांना ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आम्ही जो ग्रुप भेटणार होतो ना आमचा, तसा तर आमचा ग्रुप खूप मोठा आहे, पण सगळ्यांनाच आज यायला जमणार नव्हतं. सो आम्ही चौघीच आज भेटणार आहोत. कसं असतं ना, काही रिलेशन्स असे जुळतात ना की ऑफिस आपलं काम संपलं ना तर ती नाती काही संपत नाहीत, आणि आज त्याच नात्यांना उजाळा देण्यासाठी आम्ही भेटणार आहोत. मित्रमैत्रिणींना भेटायला जायचं असलं की सगळी कामं कशी होतात. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बड्डे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ. उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन, फुल काढ चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं. तर इतकं सगळं छान आवरून मी तयार झाली आहे माझ्या फ्रेंड्सला भेटण्यासाठी. आज आम्ही ऑफिसमधले सगळेजण भेटणार आहोत. ऑलमोस्ट आम्ही 6 वर्षानंतर भेटणार आहोत आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप जास्त मजा येणार आहे. बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि मला ऑलमोस्ट 1 तास तरी लागणार आहे गाडीवर. सो दिस ऑल इज मॅन्डेटरी. मिलेनियमला आलो आहे आम्ही. हॉरिबल पार्किंग आहे इथलं. मी फर्स्ट टाईम आली आहे इथे. जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हा मला दाखवलं की एंट्री दुसऱ्या बाजूने आहे. मी इथेच उभी होते आणि मला दाखवलं की एंट्री त्या बाजूने, म्हणून मी त्या साईडला गेले. तिथे मला कळालं की तिथे फक्त 4 व्हीलरलाच एंट्री आहे, 2 व्हीलरला तिथून एंट्री नाही. त्यांनी मला सांगितलं की बॅक साईडने जा, तिकडून 2 व्हीलरला एंट्री आहे. मी पुन्हा इथे आले आणि आत आल्यानंतर हे जे राऊंड अँड राऊंड पार्किंगसाठी छान, खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा पार्किंगसाठीचा. आता वरती जाते, सगळे आले असतील कदाचित. बार्बिक्यू नेशनला भेटण्याचा प्लॅन आहे आपला, पण ते कोणत्या फ्लोअरवर आहे ते आपल्याला माहीत नाही. चला शोधूया. आपल्याला 4th फ्लोअरला जायचं आहे. बार्बिक्यूचं प्लॅन याच्यासाठी केलं आहे की दोघीजणी आहेत ना, तर त्यांचे छोटे बेबी घेऊन येणार आहेत. सो तिथे कसं होईल की थोडं बसायला वगैरे पण कम्फर्टेबल होईल आणि त्यांच्यासाठी फूडचे ऑप्शन्स पण राहतील छोट्या मुलांसाठी. सो बघूया आता कसं वर्क करतं आहे ते. अजून एकही पोरगी आलेली नाही. आय एम द फर्स्ट वन. चला आपण तोपर्यंत जरा मॉल फिरून येऊ. आता असे बरेच लोक माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर होणार आहेत. तुम्ही झालात का माझ्या असं व्हिडिओमध्ये कॅप्चर, किंवा तुमच्या ओळखीचं कोणी दिसतंय का शोधा जरा. आतमध्ये आल्यानंतर थोडं ओके वाटतं आता. खूप छान आहे, भारी वाटतं. खूप दिवसांनी बाहेर पडली ॲक्च्युली. सी ज्ञानवी मुक्ताईची आठवण येते. मी खूप सारे फ्लोअरवरती चढून आली आहे, तरी पण मी अजून 2nd फ्लोअरलाच आहे. मला 4th फ्लोअरला जायचं आहे. काय म्हणजे कसं काय हे असं? मैत्रिणींना भेटण्याची खुशी झाली आहे का मीच वेडी झाली आहे? तर इथे आता दोघींची एंट्री झालेली आहे आणि आम्ही तिघी मिळून आता त्या चौथीला आणण्यासाठी चाललेलो आहोत.
नाव सांग तुझं. ए छोटू नाव सांग की. हा आर्यवीर. आणि तुझं का पिल्लू. ए बाळा नाव सांग की तुझं. व्हॉट इज युअर नेम. हा फिलिसा. सो आम्ही ना बार्बिक्यूचं प्लॅन ड्रॉप केला कारण की तिथे खूप सारं वेटिंग होतं आणि कारण की आम्ही प्री बुकिंग केलं नव्हतं. सो आम्ही तिथून मॅकडीला आलो, जे की लहान मुलांसाठी खूप बरं पडेल. मग आम्हाला असं काय काय पाहिजे ते ऑर्डर केलं. मुलं पण खूप खुश झाली आणि आमच्या गप्पा तर काय संपतच नव्हत्या. इतक्या दिवसांचं सगळं गॉसिपिंग, सारी मजा, खूप साऱ्या गप्पा मारल्या, मध्येच जरा रील्स पण शूट केल्या. त्यानंतर आम्ही जरा छान मेकअप वगैरे केला कारण की आम्हाला अजून खूप सारे रील्स फोटोज वगैरे करायचे होते. सो असं छानसा मेकअप केला, छान तयार झालो, फिट चेक केलं आणि मग काय पोटात भर पडली आहे म्हटल्यावरती सगळेजण तर खुशच होते. भरपूर सारे फोटो काढले. आता खालीच बसले. आता बसा लोळा खाली, थोडं खाली लोळा. हॅलो झोप खाली. झोप खाली, झोप ना. उशी देऊ का. नको. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो मध्य केअरमध्ये. शॉपिंग तर काही करायची नव्हती आम्हाला, नुसती शायनिंग मारायची होती म्हणून गेलो. इतके छोटे छोटे आणि क्यूट कपडे होते ना, ते बघून असं वाटलं की यार एक छोटं बेबी तर पाहिजेच होतं आपल्याकडे. जाऊ दे तो विषय. बॅचलर असतानाच्या गप्पा आणि आताच्या गप्पा याच्यामध्ये किती फरक पडला आहे. आधीच्या गप्पा म्हणजे फक्त कपडे, मेकअप, हेअरस्टाईल, खाणे पिणे बस एवढाच विषय असायचा. आणि आता म्हणजे मुलं, त्यांच्या शाळा, त्यांच्या परीक्षा, त्यांचा अभ्यास, बस याच्याशिवाय दुसरा काही विषयच नाही याच्यामध्ये. की तू कशी आहेस हा प्रश्न तर कोणी कोणाला विचारला पण नाही. लग्न झाल्यानंतर आयुष्य किती बदलून जातं ना. चालून चालून आमच्या पायाचे तर तुकडे पडले, पण या पोरांना काही घरी जायचं नावच घ्यायचं नव्हतं. सगळ्या मॉलमध्ये आमच्या इज्जतीचा पंचनामा झालेला आहे आणि फायनली आता आम्ही घरी निघालेलो आहोत. बाय. हे काय पाहिजे खाऊ. आल्यापासून आईसारखं तोंड चालू खायला. शेवटचा आणि सगळ्यात मोठा टास्क, मला माझी गाडी शोधायची या पार्किंगमध्ये. अगेन बुलबुलैया. मला माझं पार्किंग सापडत नाही आहे. येस. आणि शहाणी मुलगी मी. फोटो काढून ठेवला होता, त्याच्यामुळे आता मला माझी गाडी मिळालेली आहे. येस. फायनली घरी निघालेली आहे.